नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय PCMC न्यूज. पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आणि मी आता उभा आहे प्रभाग क्रमांक 17, बिजलीनगर, प्रेमलोक पार्क, भोईरनगर आणि सगळा परिसर. या प्रभागातल्या इच्छुकांशी संवाद साधण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत. दिवसभरात 4 प्रभाग आहेत, 17, 18, 19, 20. त्यातला आजचा हा पहिला प्रभाग. अर्थातच प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन इच्छुक कोण आहेत हे पिंपरी चिंचवडकरांना कळावं, यासाठीच या कार्यक्रमाचं नियोजन आहे. इथं उपस्थित असलेल्या प्रत्येक इच्छुक उमेदवाराचं मी मनपूर्वक स्वागत करतो. विशेषतः या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येक इच्छुक उमेदवारानं ही गोष्ट फक्त सांभाळायची आहे की अगदी कॉम्पॅक्ट उत्तर द्यायची आहेत, जेणेकरून प्रत्येकाला 2 मिनिटं का होईना तर बोलता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाचं, एकदा समस्या सांगितल्यानंतर ती पुन्हा रिपीट करण्यापेक्षा आपलं विजन काय आहे हे सांगावं. यासाठी मी या ठिकाणी हा कार्यक्रम सुरू करतोय. अर्थातच पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक, आणि आपण सुरुवात करणार आहोत. या ठिकाणी जमलेल्या सर्व जनतेचं मी पहिल्यांदा पुन्हा एकदा स्वागत करतो. नमस्कार, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? आपलं नाव काय? माझं नाव ॲडव्होकेट अक्षय विलास चव्हाण. मी इथून प्रभाग क्रमांक 17 मधून BJP या पक्षाकडून इच्छुक आहे. बर, मुळातच आता या प्रभागामध्ये म्हणजे बिजलीनगर, प्रेमलोक पार्क, भोईरनगर किंवा हा परिसर, काय समस्या आहेत जेणेकरून त्या समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला उभं राहावं असं वाटतं? म्हणजे या ठिकाणी मूलभूत गरजा असं म्हटलं तर अन्न, वस्त्र, निवारा. तसं महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये पाणी, रोड, ड्रेनेज आणि इलेक्ट्रिसिटी हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. सांगायचं म्हणजे या ठिकाणी अनेक वर्षे मी काम करतो, सोशल वर्क करत असताना की अनेक अडचणी आलेल्या आहेत. तर आमच्या इथं समजा निसर्ग हाऊसिंग सोसायटीमध्ये लाईटचा वारंवार प्रॉब्लेम यायचा. तर DPDC मध्ये जो ट्रान्सफॉर्मर होता तो गेली 8 वर्षे मंजूर होऊन सुद्धा काम होत नव्हतं. आणि ते काम मी हातात घेतलं आणि 8 दिवसाच्या आत 450 घरांचा रोज लाईट जाणारा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. त्याच्यामुळं ह्या सायली कॉम्प्लेक्सचा जो DP आहे त्याच्यावरचा लोड कमी झाला, सायली कॉम्प्लेक्सची रुटीन नीट झाला आणि बोंडे वस्तीचंही झालं. तर हे फक्त मी माझ्या ऍडव्होकेट आणि कायद्याच्या याच्यावरती मी केलेले. तर अशा बरेच समस्या आहेत. तर त्या समस्या ह्या झाल्यानंतर आपल्याला बेसिक समस्या क्लिअर केल्यानंतर आपल्याला वरती जावं लागणार आहे. मुळात अक्षयशी मला इतकंच म्हणायचं, तुम्ही जर उद्या महापालिकेत गेलात तर पहिल्यांदा कोणतं काम हाती घ्याल? तुमचं विजन काय असतं? प्रथम सांगायचं म्हणजे वाल्हेकरवाडीमध्ये बरेच आरक्षण डेव्हलप झालेली नाही. तिथे आरक्षण डेव्हलप का नाही झाली? आणि स्मशानभूमीचा प्रश्न आहे. म्हणजे समजा वाल्हेकरवाडीमध्ये काय मयत झाली तर आपल्याला पिंपरीला जायला लागतं, काळेवाडीला जायला लागतं किंवा रावेतला जायला लागतं. मग ही स्थानिक खरंच एक म्हणजे समस्या म्हणजे काय, शेवटी काय झालं, माणसाचं एक असतं की ज्या गावात जन्माला आलो त्या गावात आमचा अंत्यविधी व्हावा, पण इथं स्मशानभूमी नाहीये, गार्डन्स नाहीयेत. आणि का नाही डेव्हलप झाली किंवा आता नवीन कसं डेव्हलप होतं ते त्याला आपण बघितलं पाहिजे की मागच्याच फक्त झालं नाही याच्यावरती दोष करण्यात आपल्याला डेव्हलप कसं करता येईल याच्याकडे डेव्हलपमेंट करण्यासाठी आपल्याला महापालिकेमध्ये जायचं. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. यानंतर आपण आणखी नवीन इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार आहोत. आपलं नाव काय? आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? माझं नाव सचिन पोपट शिवले, भारतीय जनता पार्टीकडून मी इच्छुक आहे. मुळात आता इथल्या समस्या भाऊंनी तर सांगितल्यास बेसिक, तुम्हाला अशी कोणती समस्या वाटते की जी प्रचंड गंभीर आहे, ती सोडवण्यासाठी तुम्हाला महापालिकेत जावं असं वाटतं? महत्वाची आमच्याकडे सगळ्यात महत्वाची जी समस्या आहे ती सगळ्यात स्मशानभूमीची. तर आताच त्यांनी सांगितलं ज्या गावात जन्माला यायचं त्याच गावात आणि दुसऱ्या गावात जाऊन अंत्यविधी अंत्यविधी करावं लागतं. आज आमचा अशी परिस्थिती की अंत्यविधी हा आमचा रावेतकडे होतो आणि दशक्रिया विधी हा चिंचवडकडे होतो. आमच्या गावात हा सगळ्यात मोठा विषय. मग आता तुम्ही महापालिकेत गेल्यानंतर काय करणार? सगळ्यात महत्वाची समस्या आमची ती आहे की स्मशानभूमी पहिली ही झाली पाहिजे. तदनंतर आमचे जे पाणी एक दिवसाआड येते ते रोज पाणी आमच्याकडे उपलब्ध झालं पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही महानगरपालिकेत. आपलं नाव काय म्हणाला? सचिन शिवले. सचिनजी, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. यानंतर आपण आणखी नवीन उमेदवारांना भेटणार आहोत, संवाद साधणार आहोत. आपलं नाव काय? आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? माझं नाव खंडूदेव भगवान कठारे, मी भारतीय जनता पार्टी प्रभाग 17 मधून इच्छुक आहे. या ठिकाणच्या समस्या काय आहेत आणि तुमचं विजन काय? आता 2-3 समस्या त्यांनी स्पष्ट केलेल्या आहेत. आणखी एखादी कुठली समस्या आहे आणि ती सोडवण्यासाठी आपण विजन काय असेल? हे बघा, आमचा जो प्रभाग आहे ते वाल्हेकरवाडी, चिंचोडे नगर, चिंतामणी चौक, बिजली नगर आणि दळवी नगर, प्रेमलोक पार्क पर्यंत आहे. हा प्रभाग खूप मोठा आहे. खरं पाहिलं तर माणसाच्या जीवनामध्ये
अन्न, वस्त्र आणि निवारा, त्याच्यामध्ये पाणी हा मूलभूत विषय आहे. पाण्याचं व्यवस्थापन एक चांगल्या पद्धतीने व्हावं, स्वच्छ व्हावं, सक्षम माणसासाठी, सक्षम माणूस होण्यासाठी, सक्षम आणि चांगल्या पद्धतीचं पाण्याची व्यवस्था होण्याची, स्वच्छ पाण्याची व्यवस्था होण्यासाठी आम्ही निर्भयपणे काम करणार आहोत. त्याच्यानंतर रस्त्याचा विषय आहे. रस्त्याचं जे सबलीकरण आहे, चांगल्या पद्धतीचं कॉलनीपर्यंतचा रस्ता हा चांगल्या पद्धतीने होण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. त्याच्यानंतर जे ड्रेनेज लाईन आहेत, ते रेन वॉटर लाईन आहेत, ह्या पद्धतीसाठी आम्ही चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहोत. म्हणजे याच्यातून प्रभाग हा देव, देश आणि धर्म, त्याप्रमाणे प्रभाग हा पण एक सेवेचा भाग आहे. त्याप्रमाणे प्रभागावरती प्रभावी काम करून पालिकेच्या प्रशासनाने आमच्या सर्वसामान्य व्यक्तीच्या दारापर्यंत येण्याची व्यवस्थापन कसं राहील, त्यांचे सजेशन ते निश्चितच एका दिवसात, 2 दिवसात कसे परिपूर्ण करतील, गार्डन कसे स्वच्छ ठेवतील, ह्या उद्देशाने मी पालिकेमध्ये जाण्याचा प्रयत्न तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर आपण आणखी नवीन इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार. आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहात? मी तुषार पाटील, मी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक आहे. बर, समस्या आता भाऊंनी सांगितल्याच, कटारे भाऊंनी. तुमचं विजन काय? तुम्ही महापालिकेत गेल्यानंतर प्रभागात काय बदल करा? महापालिकेत गेल्यानंतर त्यांनी जसं सांगितलं, पाण्याचा प्रश्न, एक दिवसाडे पाणी येतं, ते रोज पाणी पाहिजे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी इथं विरंगुळा केंद्र पाहिजे. वा, एक नवीन मुद्दा तुम्ही या ठिकाणी मांडलात. ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र पाहिजे. तुमचं विजन फक्त अगदी थोडक्यात. विजन आता इथं आमच्या प्रभागामधून डीपी प्लॅन जाणार आहे, तो रस्ता रिंग रोड, त्याला आमचा विरोध असणार. बर, ठीक. यानंतर आपण आणखी नवीन इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार. आपलं नाव काय? आपण कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहात? मी अमित बोईटे, मी अपक्ष निवडणूक लढवणार आहे या प्रभागातून. आता या प्रभागातल्या समस्या ज्या 1, 2, 3, 4 पुढे आलेल्या आहेत, तुमचं विजन काय? दळवीनगर परिसरात, विनायकनगर परिसरात रस्त्यांची जी कनेक्टिव्हिटी आहे, एकमेकांना रस्ते जॉईंट करायचे, ते जॉईंट झालेले नाहीयेत. किंवा महात्मा फुले ज्योतिबा शाळा असेल, तिथल्या लहान मुलांना खेळायला ग्राउंड नाहीये, किंवा ती रस्त्याची कनेक्टिव्हिटी पहिले आपण सर्वात पहिले प्राधान्य त्याला देणार आणि आहोत. त्यांना जोडणं हे अत्यंत महत्वाचं आहे दळणवळणासाठी. त्यामुळे अग्निशामक दलाची गाडी किंवा अँब्युलन्स एक येऊ शकत नाही, जिथपर्यंत पोचायचंय तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे नागरिकांना खूप त्रास होतोय, तर ते आपल्याला पहिलं प्राधान्य बरोबर, म्हणजे अत्यावश्यक सेवा अत्यंत महत्वाची आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. यानंतर आपण आणखी नवीन इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार. आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहात? माझं नाव बिभीषण बाबू चौधरी, प्रभाग क्रमांक 17, भाजपकडून इच्छुक आहे, ओपन पुरुष गटातून. बर, आता इथल्या ज्या समस्या त्या एकेकानी करून सांगितलेल्या आहेत. तुमचं आता विजन काय आहे? आपण महापालिकेत गेल्यानंतर नेमकं काय करणार? मी प्रथम आपण जो हा उपक्रम राबवला त्याबद्दल पीसीएमसीचा नोटचं आमच्या सगळ्यांच्या वतीनं हार्दिक अभिनंदनही करतो आणि हार्दिक आभार मानतो. मी या भागामध्ये माझे सुकृत नगरसेवक आत्ता आहे. माझ्या बरोबर जे 4 नगरसेवक आहेत, त्या 4ही नगरसेवकाच्या खांद्याला खांदा लावून या भागामध्ये जे डेव्हलपमेंट झाले असतील, शाळेचं असेल, राजश्री शाहू गार्डन असेल आणि इतर सगळ्या जे गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टीमध्ये बिजली नगरचा अंडरपास असेल, अर्बन स्ट्रीटचा रस्ता असेल किंवा रस्ते आणि बाकी या सगळ्या सुविधामध्ये मी यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे. परंतु आता महापालिकेत जात असताना आणखी काही मुद्दे जे आहेत ते प्रशासनानं या प्रभागामध्ये पहिल्यांदा 4ही नगरसेवक निवडून आल्यामुळे ह्या 4ही नगरसेवकांनी आणि माझ्याबरोबर मी 5वा, अशा 5ही जणांनी आम्ही काम केलं असताना तो आम्हाला मुदत थोडी कमी मिळाली 5 वर्षाची, तरी आणखी काही कामं करण्याचा माझा मनोदय आहे. त्यामध्ये आपला नदी सुधार, पवना नदीच्या कडेचा जो सगळा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून परिसर असेल, या भागामध्ये चार्जिंग सर्व्हिस स्टेशन असेल किंवा या भागामध्ये चौकामध्ये जे कॅमेरे असतील, या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा अनधिकृत जे काही धंदे होतात त्यासाठी या आपले CCTV कॅमेरा असे, आणि या भागामधले दळणवळण सुसज्ज असं होण्यासाठी एकदम रस्ते, आता आपण समजा चिंचवडे नगरला बघितलं किंवा वाल्लेकरवाडीला बघितलं, तर या भागातल्या त्या रहिवाशांशी बोलून हे मोठे रस्ते कसे होतील की बऱ्याच वेळा फुटपाथ पुढे केलेले आहेत, पायऱ्या पुढे केलेल्या आहेत, रॅम्प पुढे केलेले आहेत, ह्यांच्याशी बोलून जास्तीत जास्त मोठे रस्ते या परिसरामध्ये कसे होतील. थोडक्यात बिभीषणजी, म्हणजे जे काही आतापर्यंत काम झालेलं आहे त्या आणि जे काही अपूर्ण राहिलेलं आहे ते पूर्ण करणं हा तुमचा आता मूळ उद्देश आणि तेच तुमचं विजन आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. यानंतर आपण आणखी पुढे जाणार आहोत. अर्थातच
विद्यमान नगरसेवक, माजी नगरसेवक आपण म्हणूयात, सचिनजी चिंचवडे या ठिकाणी आहेत. आपण मला एक म्हणायचं आहे की पुन्हा आपण इच्छुक आहात, अर्थात बऱ्याचशा समस्या सोडवण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे, पण आणखी अशा समस्या आहेत ज्या हातातनं सुटलेल्या आहेत, पण आता त्यांना पकडून त्या सोडवायच्यात. पहिल्यांदा हे सांगा पुन्हा एकदा आपलं नाव आणि कोणत्या पक्षाकडे इच्छुक. नमस्कार, मी सचिन बाजीराव चिंचवडे, भारतीय जनता पार्टीकडनं ओपन गटातनं इच्छुक आहे. आता समस्या आहेत ते सगळ्यांनी सांगितले, बिभीषण सरांनी तर अतिशय मोजक्या शब्दात क्लिअर केल्या. आता काय करायचं राहिलं जे करायचं. सगळ्यात पहिलं म्हणजे 2017 पूर्वीचा काळ आणि 2026च्या निवडणुकीचा काळ सगळेजण आपण इथं अनुभवतोय प्रत्यक्ष. 17 पूर्वीची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीमध्ये खूप मोठा बदल आपल्याला सर्वांना इथं दिसतो, तो सांगायचा वेगळा काहीच गरज नाहीये. त्याच्यानंतर राहिलेल्या आणि केलेल्या गोष्टींमध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आमच्या भागातला होता तो म्हणजे अनधिकृत घर. अनधिकृत घरांच्या बाबतीत आणि शास्ती घराच्या बाबतीत, म्हणजे तुम्हाला माहिती असेल राष्ट्रवादीच्या काळामध्ये शास्ती कर हा एकदम विचित्र पद्धतीने लावला गेला आणि त्याच्याकडनं वसुली जी चालू होती आणि सगळ्या नागरिकांना वेटीस धरून तो जो प्रकार होता तो आमच्या काळामध्ये आम्ही पूर्णपणे माफ करू शकलो, याचा आम्हाला अभिमान आहे. आणि आता काय करायचं राहिलं आणि सचिन? राहिलेल्या गोष्टी आहे, हाच मुद्दा मी धरून त्याच्यावरती बोलतो. अनधिकृत घरांची टांगती तलवार जी होती ती घरं अधिकृत होऊन सर्वसामान्य नागरिकांना आमच्या भागातील दिलासा मिळेल याच्यासाठी पुढच्या काळात काम करायचं आहे. त्याच्यामध्ये ऑलरेडी 50% काम आमचं झालेलं आहे, फक्त त्याला मूर्त स्वरूप आता द्यायचंय आणि सगळी घरं अधिकृत कशी होतील आणि पार्किंग आणि इतर समस्यांवरती काम करायचंय. एवढंच. थँक्यू सचिनजी, खूप खूप शुभेच्छा. यानंतर आणखी एका आपण माजी नगरसेवकांकडे जाणार आहोत, अर्थात ते पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात आहेत, नामदेवजी ढाके. आणि अर्थातच या ठिकाणी आता पुन्हा त्यांचं विजन नवीन प्रकारे काय असणार ते आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, पुन्हा एकदा आपलं नाव सांगा आणि आपण कोणत्या पक्षाने इच्छुक आहात. नामदेव जनार्दन ढाके, मी भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक आहे. खरं म्हणजे मगाशी जसं सचिन दादांनी सांगितलं, 17 ते 22 आणि आता 4 वर्षाच्या कालखंडामध्ये जे परिवर्तन मागच्या 17च्या अगोदर शहर या प्रभागामध्ये झालं ते अनेक रस्ते डेव्हलपमेंट, अंडरपास आहे, 34.5 मीटर अर्बन डिझाईनचा रस्ता असेल, शाळा महानगरपालिकेच्या असेल, विरंगुळा केंद्र असेल, अजून बरेच गोष्टी या ठिकाणी केल्या. पण याच्यापेक्षाही म्हणजे डेव्हलपमेंट तर केली, दवाखाना आणला नवीन. आता आपण जिथं मुलाखत घेता याच्या मागच्या बाजूला एक दवाखाना आहे. अनेक गोष्टी या ठिकाणी 5 वर्षाच्या कालखंडामध्ये केल्या. परंतु जो शहरामध्ये आणि विशेष करून आमच्या प्रभागामध्ये जो घरांचा विषय सांगितला तो देखील आम्ही आता प्रॉपर्टी कार्डच्या माध्यमातून सोडवतोय. आमचे आमदार शंकरभाऊ जगताप यांनी विधानसभेमध्ये तो प्रश्न मांडला आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी देखील शास्तीकर माफ केलाय. प्रॉपर्टी कार्डचा विषय आता अंतिम टप्प्याकडे गेलेला आहे आणि या भागामध्ये विकासाच्या बरोबरीनं सर्वसामान्य व्यक्ती केंद्र बिंदू मानून ज्या योजना 17च्या अगोदर सर्वसामान्य लोकांपर्यंत मिळत नव्हत्या त्या योजना आता थेट आम्ही आमच्या संपर्क कार्यालयामधून अनेक म्हणजे लाडक्या बहिणीचा जर विचार केला तर 8,700 माझ्या कार्यालयामधून लाडक्या बहिणींना लाभ मिळवून दिलेला आहे. अशा अनेक आता मला कसं म्हणजे अशी कोणती रुखरुख लागून राहिली की अरे हे काम करायचं राहून गेलं आणि आता या टर्मला ते करणार. जे आपण ज्या ठिकाणी उभा आहे हा जो 24 मीटरचा रस्ता आहे हा खरं म्हणजे इथून चिंचोडे नगर पर्यंत जाणारा जो रस्ता आहे ह्याच्या DY पाटील कॉलेज पर्यंत हा रस्ता झाला म्हणजे आमचं चिंचोडे नगर भागापासून DY पाटीलकडे जाणारे लोक जे आहेत ते सहजगत्या जाऊ शकतील आणि मला असं वाटतं की आमच्या भागामध्ये कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील वाढेल आणि पर्यायी रोजगार आणि त्या ठिकाणच्या चिंचोडे नगर, शिवनगरी, बिजलीनगर या भागामध्ये वालेकरवाडीच्या भागामधील लोकांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल आणि जो रस्ता खऱ्या अर्थानं आमच्या मनामध्ये आहे की तो विकसित झाला पाहिजे तो रस्ता देखील करणार आहेत. जो मगाशी विषय केला रिंग रोडचा मुद्दा अगोदरच आम्ही DPR मधून तो काढून टाकलेला इलेव्हेटेड पद्धतीनं तो 30 मीटरचा SCMTR रस्ता जो आहे तो आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि आम्ही ठाम आहेत की जे रस्ते DP मध्ये मागे आमच्या आमदारांनी देखील विधानसभेमध्ये तो प्रश्न मांडलाय. आम्ही देखील तो सातत्यानं प्रशासनाच्या तुम्ही आता परत गेल्यानंतर ते पहिले रस्त्याचं काम हाती पहिले रस्ते हातात घेणार आणि जे कामं राहिलेले आणि हा प्रभाग जो आहे तो सर्वसामान्य व्यक्ती केंद्र बिंदू मानून त्याच्यासाठी योजना अधिकच्या कशा आणता येईल, महिलांना कसा रोजगार देता येईल, महिलां बचत गटांसाठी कसे काम आणता येईल, अशा वेगवेगळ्या अर्थानं सर्वसमावेशक विकास जो म्हणतो नुसता रस्ते केले, अंडरपास केला किंवा दवाखाने बांधले, परंतु सर्वसामान्य व्यक्ती केंद्र बिंदू मानून त्यांच्यासाठी योजना देखील महत्वाच्या आहे, दवाखाना देखील महत्वाचा आहे. आता जे राहिलंय ते सगळ्या टर्ममध्ये करणार आहात. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला ढाके साहेब. यानंतर आपण आणखी पुढच्या उमेदवारांकडे जाणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? नमस्कार, मी दिलीप दिगंबर गडदे, ओबीसी गटातून प्रभाग क्रमांक 17 मध्ये उमेदवार म्हणून इच्छुक आहे. आता समस्या तर सगळ्यांनी सांगितलं, आता मला विजन सांगा. महापालिकेत गेल्यानंतर तुम्ही काय करणार आहात? आता उमेदवारी मिळवायची म्हणल्यावर निवडून येणं अमुक होणं तमुक होणं, पण त्यापेक्षा
अडचणी समस्या लोकांचे काय असते अडचणी ते पण त्याच थोडक्यात सांगतो. हा प्रभाग स्वच्छ सुंदर आणि पर्यटनपूर्वक किंवा पर्यावरणपूर्वक कसा होईल किंवा आदर्श नगर कसा असतो हे दाखवून देण्याचा मी प्रयत्न मुद्दा करेन. मांडला करते साहेबांनी. हा, तर नक्कीच मी पालिकेत आदर्श नगरसेवक आणि आदर्श प्रभाग हा निटून द्यायचा प्रयत्न करेन. ओके ओके, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. यानंतर आपण महिला उमेदवारांशी संवाद साधणार आहोत. तरुण आहेत आणि अर्थातच प्रभागासाठी काहीतरी करायचं एक विजन आहे. ते विजन घेऊन त्या या ठिकाणी उभ्या आहेत. बघूयात तरुणाईकडून आपल्याला नवीन काय विजन सापडत आहे. नमस्कार, मी श्रुती मनोज तोरडमल, प्रभाग क्रमांक 17 मधून इच्छुक उमेदवार आहे भारतीय जनता पार्टीकडून. आणि मी माझे एज 24 आहे. यंग जनरेशन काय करू शकते हे मला माझ्या प्रभागाला दाखवायचंय. आताची जनरेशन सगळी AI टेक्नॉलॉजी आहे. तर AI टेक्नॉलॉजी कशी यूज होईल आपल्या प्रभागात ते मला आपल्या प्रभागात कसं डेव्हलप होईल. सोलर सिस्टम असेल, चार्जिंग सेंटर असेल किंवा सोलर सिस्टमनी एअर पोल्युशन जास्तीत जास्त कसं कमी होईल. आणि मी आपल्या प्रभागातले महिला खूप घरगुती कामं करणारे आहेत, त्यांना जास्तीत जास्त उद्योग कसा आणता येईल ह्याचा माझा जास्तीत जास्त अभ्यास चालू आहे. आणि माझ्या प्रभागातली मुलं हे नोकरी करणाऱ्यातली नसेल तर नोकरी देणाऱ्यातली बनवायची आहेत मला. आणि माझा प्रभाग खूप डेव्हलप करायचा आहे म्हणून मी त्याच्यावर अभ्यास करते. माझा आता अभ्यास चालू आहे. आणि आपल्या प्रभागात मध्ये डीपी रोड असेल, आता सगळेच तुम्ही ऐकत आले की डीपी रोडमुळे सगळे आणि इथं आलेले सगळे गावाकडचे लोक आहेत, म्हणजे इथं स्थानिक झालेले आहेत सगळी लोक. आपला प्रभाग डेव्हलप करायचा असेल तर त्यांना त्रास देऊन नाही करायचा डेव्हलप. उलट रिकाम्या जागा असतील ते गव्हर्नमेंटनी घेतले पाहिजे आणि त्या ह्याच्यानुसार ते गार्डन असू, स्मशानभूमी असू हे डेव्हलप करायचं आपल्याला. त्यामुळं ह्या सगळ्यांचीच इच्छा नसेल तर आपले आमदार विधानसभेचे शंकर भाऊ जगताप यांची पण इच्छा आहे. म्हणून आपलं सगळ्या सुखसुविधा असतील ते सगळं प्राप्त होईल. त्यामुळं मी आपलं नाव काय म्हणाला? श्रुती मनोज तोरडमल. आता खरं म्हणजे श्रुतीताईने हे स्पष्ट केलेलं आहे. एनीबडी टॉकिंग अबाउट प्रॉब्लेम बट नो बडी टॉकिंग अबाउट सोल्युशन. नवीन यंग जनरेशन काय करू शकते, मी प्रभागाचा अभ्यास करतेय या वाक्यातनच उत्तर मिळतं की अभ्यासू नगरसेवक आपल्या प्रभागाला भविष्यात मिळतील तर याचा निश्चितच आनंद आहे. नवीन टेक्नॉलॉजी AI असेल किंवा त्यांचं एक वाक्य आणखी एक महत्वाचं होतं की माझ्या प्रभागातल्या मुलांनी दुसऱ्यांना नोकऱ्या द्याव्यात अशा पद्धतीने प्रभाग बनवायचा आहे. खूप खूप शुभेच्छा, खूप चांगली भूमिका मांडल्याबद्दल. यानंतर आपण आणखी नवीन इच्छुक उमेदवारांकडे जाणार आहोत. आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? सर्वात आधी सर्वांना जय भीम आणि जय शिवराय. माझं नाव सुजाता अजय गायकवाड. मी वालेकरवाडी बळवंत कॉलनीमध्ये राहते. बर, आता सगळ्या समस्या तर झाल्या पण तरी सुद्धा मीच एक स्वतःहून समस्या तुम्हाला विचारतो. पाणी येतं? नाही, वेळेवर येत नाही पाणी. बर, कधी येतं पाणी? पाणी कधी 6ला येतं, कधी 8ला येतं, कधी 9ला. डाके साहेब, सचिनजी ऐकताय ना, पाण्याचा थोडासा हा प्रॉब्लेम फार महत्वाचा आहे. बर, आणि ज्या दिवशी पाणी येईल त्या दिवशी लाईट नसती. अच्छा, म्हणजे या दोन्ही गोष्टी एक म्हणजे लपंडाव चालू आहे दोघांचा. लाईट नसली की मग पाणी व्यवस्थित येत नाही. बरोबर. आणि पाणी आलं तर गढूळ पाणी मग येतं. आता मला तुम्हाला हेच विचारायचं, जर तुम्ही उद्या महापालिकेत गेलात तर आपल्या आया बहिणींसाठी, तुमच्या सगळ्यांसाठी पाणी सगळ्या पुरुष मंडळी भरत नाहीत, आयतं फक्त आम्ही आपलं पाणी घेतो. तर तुम्हाला वेळेत पाणी मिळावं, रोज पाणी मिळावं यासाठी महापालिकेत गेल्यावर काय करणार? त्याच्यासाठी मी पहिलं महापालिकेत गेले की पाण्याचा समस्या आणि लाईटीची समस्या सोडवल. आपले दोन्ही गोष्टी ऍट अ टाइम जनसामान्यांना मिळतील अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. आपलं नाव काय म्हणालात? सुजाता अजय गायकवाड. ओके, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. ओके, आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडनं इच्छुक आहे? नमस्कार, मी राहुल सरस्वती निवृत्तीमधने, राहणार वालेकरवाडी चिंचवडनगर. आम आदमी पक्षाकडून माझी उमेदवारी जाहीर झालेली आहे. अधिकृत जाहीर झालेले आम्हाला प्रत्येक प्रभागात 2-3 जण आम आदमीचे देखील म्हणजे ब्रह्मानंद असतील आणखी बरेच जण. आता त्यांनी स्पष्टपणे हरियाणा, पंजाब इथली भूमिका स्पष्ट केली. आपला असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, या सगळी गोष्टींची भूमिका स्पष्ट केली. तुम्ही मला सांगा, तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये काय करणार? मी सर्वप्रथम सांगेल, जर जनतेने स्थानिक स्वराज्य निवडणुकीत जनतेने जर मला निवडून दिलं तर जनतेसाठी मी पहिलं माझे शपथपत्र असेल, हा माझा 500 रुपये स्टॅम्प असेल माझा, मी लिहून देतो की नगरसेवक कसा असावा हे मी स्वच्छ काम करून दाखवेल. गेले 30 वर्ष झालं ह्या प्रभागामध्ये, आम्ही 30 वर्षापासून इथं ह्या ठिकाणी प्रभागात जनता राहत आहे. 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये अशी गोळा करून प्रत्येक दिवस पोटाला खळगी बसून या ठिकाणी 500 स्क्वेअर फूट, 1000 स्क्वेअर फूट जागा घेतल्या आहेत. त्या जागेसाठी त्यांच्या नावावर 7-12 करण्यासाठी मी तो पाठपुरावा करेन आणि नाही झालं तर त्या संदर्भात मी उपोषणही करेन. मी म्हणजे थोडक्यात मला असं म्हणायचं की तुम्ही तर थेट शपथपत्र दाखवताय की हे नाही केलं तर मी असं करेन वगैरे. आता मला असं म्हणायचं की तुमचं एक विजन अगदी थोडक्यात कॉम्पॅक्ट 1 ते 3 वाक्यांमध्ये मला हवंय
की तुम्ही आम म्हणजेच सर्वसामान्य आणि सर्वसामान्यांसाठी हा पक्ष आहे. बरोबर. काय करणार आहात अगदी थोडक्यात विषय? आम आदमी पार्टी अरविंद केजरीवाल साहेबांनी माझ्यावरती विश्वास ठेवून या प्रभागामध्ये माझी उमेदवारी जाहीर केली आहे. हे महत्वाचं. जसं अरविंद केजरीवाल साहेबांनी पंजाबमध्ये त्यांचं सरकार येऊन दाखवून दिलं, पंजाबमध्ये दाखवून दिलं, तसं मी ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आम आदमीचा सामान्य जनतेचा कार्यकर्ता म्हणून मी नगरसेवक, जर सामान्य जनतेने मला पालिकेत पाठवलं तर मी प्रभाग क्रमांक 17 मध्ये स्मार्ट प्रभाग काय असतो हे मी करून नक्कीच दाखवीत मी. ओके ओके, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. त्यानंतर आपण आणखी नवीन उमेदवारांकडे जाणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? नमस्ते, माझं नाव शेखर बबनराव चिंचोळे. ह्या आधी 2017 मध्ये माझी पत्नी करुणा शेखर चिंचोळे या प्रभागामध्ये नगरसेविका होत्या. बरोबर. आणि आता सांगितलं की राहुलने सांगितलं की गेले 50 वर्ष हा भागाचा प्रश्न की बेकायदा बांधकामं आणि ते नियमित करण्यासाठीचा जे काही प्रस्ताव आहे, आम्ही भविष्यामध्ये ही बांधकामं नियमित हवीत. जसा शास्ती आता माफ झालेला आहे, माननीय मुख्यमंत्री साहेबांनी शास्तीकर माफ केला आणि या भागाला ही जनता यांना एक चांगला न्याय दिलेला आहे. आणि आता ह्या प्रभागामध्ये आपण पाहतो की हा सगळ्या बेकायदा बांधकामांची सगळी ह्या जी बांधकाम आहेत त्या कॉलनी आहेत, ह्या कॉलन्यांमध्ये भविष्यामध्ये ताईंनी सांगितलं की पाण्याचा प्रश्न असेल, लाईटचा असेल, तर ह्या भागातल्या सगळ्या कॉलन्या जवळजवळ 250 कॉलन्या ह्या प्रभागामध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये त्या कॉलन्यांच्या पाईपलाईन बदलून, केबल बदलून त्यांचं कॉन्क्रिटीकरण ह्या भागामध्ये सगळ्या कॉलन्यांचं होईल, हे भविष्याचा वेध घ्यायचा आम्हाला. आमच्या भागातनं जी प्रभागातनं 3 किलोमीटरची नदी वाहते, आम्ही गेली 7-8 वर्ष रोटरी क्लब ऑफ बालेकवटीच्या माध्यमातून आम्ही ही नदी स्वच्छ करण्याचं काम करतोय. आपण पाहतो की आपण ज्या ठिकाणी उभे आहात, रावेत ते हा चिंचवड नगरचा जो रस्ता आहे, हा 24 मीटरचा रस्ता आता हा भविष्यामध्ये बनवायचा आहे. आपण पाहता चिंचवड ते रावेचा 34 मीटरचा रस्ता आपण एक पण पोलीस किंवा एक पण अधिकारी येता फक्त आम्ही सांगितल्यापासून त्या लोकांनी बांधकाम मागे घेतले आणि तो रस्ता डेव्हलप झालेला आहे. आता ताई उभे राहत आहे का? आता मी स्वतः यावेळेस काय होतं की लेडीजला ज्यावेळेस जीबी मध्ये किंवा स्टार्टिंग मध्ये काही विषय मांडायचे असतात त्यावेळेस त्यांना थोडीशी माहिती घ्यावी लागते आणि हे होता 2-3 वर्ष जातात. प्रशासन पाहतं की आपण प्रशासन गोल गोल फिरवतं आणि आपल्या महिला मंडळींना काही समजून येत नाही. भविष्यामध्ये जीबी मध्ये स्टँडिंग मध्ये काय विषय मांडायचे असतील तर स्वतः मला जायचं. गेले 30-35 वर्ष मी या महापालिकेमध्ये या ठिकाणी काम करत असताना आता ज्या समस्या आहेत यस आणि भविष्यात तुम्ही जेव्हा त्या ठिकाणी पुन्हा एकदा निवडून याल तर निश्चितपणे इथल्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न कराल अशी अपेक्षा 100% या प्रभागाच्या वतीनं मी बाळग. चिंचवड, पिंपरी चिंचवड मधील सगळ्यात चांगला प्रभाग व्हिजन आम्हाला या ठिकाणी बनवायचं की जे 7.5-8 वर्षामध्ये झालं नाही. या प्रभागामध्ये अनेक मोठी मोठी पदं आली पण ह्या प्रभागाचा पाहिजे तेवढा विकास झालेला आहे. तो आता पुढे तुम्ही आम्हाला करणार. वेध घ्यायचा. ये, नक्की. खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? नमस्कार, मी विजया सुरेश मानमोडे. मी बीजेपी पक्षातून उभी राहणार आहे, इच्छुक उमेदवार आहे. आणि मी प्रथमतः PCMC न्यूज मार्फत मी सगळ्यांना धन्यवाद आणि आभार मानते तुमचा, कारण की अनुसूचित जाती राखीव महिला गटातून मी उभी आहे आणि आमचे प्रश्न SC कॅटेगरीतून महिलांचे सक्षमीकरण या प्रश्नावर मी भर देण्यासाठी आज बोलत आहे. नक्कीच. मला आता इतकंच म्हणायचं आहे, तुम्ही अगदी छान पद्धतीने तुमची सुरुवात पण केलीत. जर उद्या महापालिकेत गेलात तर याच प्रश्नांसाठी तुम्ही नेमका कसा आवाज उठवणार आहात, आपलं विजन काय असेल? आवाज उठवण्याच्या आधी मी माझ्या या प्रभागात व्यक्तिगत संपर्क साधते. मी कुठले पैठणी किंवा कुठले आमिष दाखवून लोकांशी संपर्क साधत नाहीये, कारण त्यांच्या गरजा काय आहेत. आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आपले पंतप्रधान यांनी इतक्या छान योजना आणलेल्या आहेत युवांसाठी, महिलांसाठी, पण त्या तुम्हाला खरोखर सांगते की प्रत्येक प्रभागात किंवा पूर्ण महानगरपालिकेत 90% ह्या फक्त कागदोपत्री असतात. खरोखर त्यांना त्या योजनांचं त्या महिलांना उपयोग झाला आहे का? या योजनामार्फत आपल्या प्रभागातील महिलांना आपण कसं सक्षम करू शकतो, आपल्या युवांना आपण ह्या योजनामार्फत खरोखर मार्गदर्शन करू शकतो का? कुठं आपण ते लोक अपूर्ण पडत असेल तर प्रत्येक नगरसेवकाचं किंवा लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे की त्या योजनामार्फत त्यांचं सक्षमीकरण कसं होईल हे लक्षात घ्यायला पाहिजे. वीज, पाणी, रस्ता या मूलभूत सुविधा प्रत्येक नगरसेवकने द्यायलाच पाहिजे, कारण की प्रत्येक नागरिक त्यासाठी कर भरतो, हा त्यांचा अधिकार आहे. परंतु अति उत्तमरित्या प्रशासन सोबत आणि त्या लोकप्रतिनिधीने कसं करून घ्यायचं हे प्रत्येक नगरसेवकांनी किंवा प्रतिनिधींनी ठरवायला पाहिजे. आणि तुम्हाला सांगते, मी SC महिला कॅटेगरीतून उभी आहे. मला महिलांचं अडचणी माहिती आहेत, कारण की मी 2005 पासून या प्रभागात किंवा या पिंपरी चिंचवड शहरात काम करते. हा जो प्रभाग आहे हा बेरोजगार
आणि काय म्हणतात कामगार वर्ग आहे. फक्त एक व्यक्ती कमवतो. लग्न करून सुशिक्षित महिला मुलींना घेऊन येतात तुम्ही. त्यांच्या हातांना काम नाही, नोकरी नाही. का नाहीये याच्यावर विचार करायला पाहिजे. शासन जर एवढ्या योजना काढतात, एवढे जर निधी देतात, तो जातो कुठं? तो तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे, शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे आणि मोदींची जी ड्रीम आहे अंत्योदयापर्यंत पोहोचला पाहिजे. जायला पाहिजे. बरं, आपलं नाव काय म्हणालात? माझं नाव विजया सुरेश मानमोडे. तुमच्या नावातच विजय आहे. निश्चितपणे तुम्ही या सगळ्या शुभेच्छा तुम्हाला देतो आणि अशाच पद्धतीने आपल्या प्रभागात या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. प्लीज या साईडला येत आहे. हा, यानंतर उमेदवार आपण आहात. माझी मिसेस कुठे आहेत त्या? जी आजारी असल्यामुळे ते येऊ शकतात. बरं, त्यांना जे त्यांचं विजन आहे ते विजन फक्त मला अगदी थोडक्यात तुमचं नाव सांगा. मोतीलाल पाटील. माझ्या मिसेसचं नाव प्रतिभा मोतीलाल पाटील. ओके, विजन काय आहे त्यांचं फक्त ते मला विजन आहे आपलं की सामान्य जनतेसाठी जी काम करता येईल. सामान्य जनतेला काय लागतं, मूलभूत गरजा नॉर्मल असतात की त्या गरजांसाठी झाडूवाला, गाडीवाला, पाणी ह्या गोष्टी आल्या पाहिजेत, त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. अजून आपण प्रभागाची रचना चांगल्यात चांगल्या पद्धतीने कशी करू शकतो. प्रभागात मी असं कामगार संघटनेतनं काम केलेले आहे, त्यामुळे बऱ्याच गोष्टी कामगारांच्या व्यतिरिक्त बी बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ते झाल्या पाहिजेत की त्या आपल्या प्रभागात अजून नाही झालेल्या आहेत. जे झालेलं नाही त्या गोष्टींवर भर देणार नक्की. आणि प्रभागामध्ये बदल घडवणार. हो, नक्की. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. यानंतर आपण आणखी नवीन उमेदवारांची संवाद साधणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? इथे कॅमेरा. किरण ज्ञानेश्वर दळवी, आपल्या प्रभाग क्रमांक 17 मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातनं उमेदवार आहे. बरं, उद्या इथं मशाल पेटलीच तर तुम्ही काय करणार? मशाल आमच्या भागातले जे गार्डन आहेत, सगळ्यात मोठा पाण्याचा प्रश्न आहे. 4 इंची लाईन टाकलेली आहे. पहिल्या 6 इंची होत्या, काढल्या, 4 इंची टाकल्या. आता परत काढायची वेळ येते, 6 इंची टाकायची वेळ येते. लोकांना पाणी पुरत नाही. पहिलं पाणी 4थ्या मजल्यावर जात होतं, आता पाणी खाली पार्किंगला पण नीट येत नाही. हा सगळं पाणी जे लाईन बदलून व्यवस्थित चांगल्या लाईन टाकायच्यात. आताचे काय करतात, ते इथं खड्डा मार, तिथं खड्डा मार, तिथं खड्डा मार, नुसते खड्डे मारायचे, परत रोड बनवा. त्या सगळ्या नुसतं अपराधपूर माजलेली आहे. प्रेमलोकचं गार्डन आहे, त्या गार्डन मध्ये जावं. आज तिथल्या खेळण्यांची दुरावस्था बघा. पूर्वी तिथं रेल्वेची होती लहान मुलांसाठी खेळा, आज ती नाहीये. गेले 9 वर्षामध्ये नाही. दळवीनगरचं विरंगुळा केंद्र आहे, बनून 2012ला झालेलं आहे बनून, पण आजपर्यंत लोकांना त्याची चावी मिळत नाही. 13 वर्ष झाली. हा, चावी नाही त्याची, ती चावी मिळत नाही. परत बनून चावी तुम्ही मिळवून द्यायची आता लक्षात. 100% लोकांसाठी ते उपलब्ध होणार आणि लोकांसाठीच होणार. आणि विनामोबदला पालिकेचं काय असेल ते भरूनच. आज तिथं म्हणजे मिळत नाही सर्वसामान्य माणसाला. आणि या सगळ्या तर गोष्टी आहेच, पण या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार माझ्या पक्षाकडनं. माझं एक तुम्हाला विचार नाही महत्वाचं, इथं 80% सत्तेतली लोक आहे आणि हेच लोक प्रॉब्लेम सांगतात. ते मग केलं काय एवढे वर्ष? हा प्रश्न आहे ना. बर, आता मला इतकंच म्हणायचंय की आता जे प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यांनी काय केलं यापेक्षा आता हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? प्रॉब्लेम सॉल्व्ह जनतेला ते अपेक्षित आहे. हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी त्या सगळ्या गार्डनची पहिली एकदम व्यवस्थित हे करून, आखणी करून, सगळा आराखडा करून सगळं व्यवस्थित. आपलं नाव काय म्हणालात? किरण दळवी. किरणजी, आता खरं म्हणजे तुमच्याकडनं आशा आहे की या सगळ्या समस्यांची चावी तुम्ही मिळवाल आणि जनतेला ते सगळ्यासाठी खुलं करून द्याल, एवढीच अपेक्षा बाळगतो. उद्या जर मशाल पेटलीच तर ती धगधगती ठेवण्यासाठी जनतेसाठी काम कराल एवढी अपेक्षा बाळगतो. खूप खूप धन्यवाद तुम्हाला. नमस्कार, मी कविता पंढरीनाथ दळवी. मी बीजेपी तर्फे प्रभाग क्रमांक 17 तिकीट. कविता ताई, आता इथे नेमकी ज्या समस्या आहेत त्या सगळ्यांनीच सांगितल्या. मला आता अपेक्षित आहे की इथं तुमचं विजन काय? माझं विजन, आमची महात्मा फुले शाळा आहे, तिथं 700 विद्यार्थी आहे. मुलं ही फुलाप्रमाणे असतात, त्यांना कोणी काटे टोचू नये. एक 6 महिन्यापूर्वी एका मुलीला कानातलं काढून घेऊन चालले होते. तिथं कॅमेरा नाही किंवा तिथं काही गोष्टीच्या सुविधा नाही, कोणी तिथं लक्ष देत नाही. त्या मुलांकरता मी नक्कीच लक्ष देणार. एक विरंगुळा केंद्र आहे प्रेमलोकला, तिथं पण काही सोय नाही. गार्डनची दुरावस्था झालेली, रस्ते नाही, गार्डनचे खड्डे आहेत. एक ज्येष्ठ व्यक्ती असते, एक वडिलांप्रमाणे असते, ते तिथून जातात सकाळी, नेहमी त्यांच्या कंप्लेंट येतात, त्यांची सोय होत नाही. ते वेगवेगळ्या केंद्राचं काम करणार. आणि सर्वात महत्वाचं, कंटिन्यू कुत्री ही पळत असतात. मागे 2दा आमच्या प्रेमलोकला तो प्रकार घडला. दोन व्यक्ती पडल्या, त्यांना दोन्ही व्यक्तींना 2 ते 3 दिवस ऍडमिट करावं लागलं. ती पहिली सुविधा करावं लागते. आणि डाके साहेब, भटक्या कुत्र्यांचा प्रश्न जरा जास्तच वाढलेला आहे. परवा विधानसभेत आमदारांनी पण मुद्दा उपस्थित केला, तर तो आता त्याच्यावर जरा भर द्यावा. हे सगळ्यात बिभीषणची लक्ष द्या विषय हा जो आहे भटक्या कुत्र्यांचा. नक्कीच. आणि ज्येष्ठ व्यक्ती आहे, त्या ज्येष्ठ व्यक्तींना मी प्रत्येक वेळी कोणतीही त्यांची गरज असते, त्या गरजेकरता उभी असते. आणि बचत गटात करतात. एक महिला आहे, मी पण महिला आहे. खूप आमच्या दळवीनगरला
गरजू महिला आहेत, माझ्या बचत गटातल्या महिला आहेत, त्यांना प्रत्येक वेळी मी त्यांना कोणतेही काम असू तिथं करणारच, पण त्यांना काहीतरी उद्योग म्हणून एक त्यांच्या कामाकरता मी हजर राहणार. आणि सर्वात महत्वाचं पाण्याची सुविधा. पाण्याचे तर कमीत कमी आता महिना आता होत आला. सगळ्यांनीच सांगितलं. मी एक गृहिणी आहे, मला तर कमीत कमी रोजचे 4-5 फोन किंवा सगळ्याच मला तुझ्या घरी पाण्याला येतं. पाणी हे मुळात एक मी वरती जाते चढायला, माझ्या इथं येत नाही तर खाली किती कमी दाबाने येत आता असेल. भाऊनी सांगितलं पार्किंग पर्यंत नाही पाणी ना, येत नाही. हो बरोबर, पाणी नाहीच आहे पाणी येतच नाही. सगळ्यांच्या कंप्लेंटी पाण्याच्या आहे. आज महिलेनी जर पाण्याकरता 2-4 तास थांबलं तर मुलं शाळेत कशी जायची? बाकी त्यांचे मिस्टर कामाला जातात, त्यांचे बाकी काही असतात अडचणी. पाणी नाही तर सर्वच नाहीये. मग पाण्याची सुविधा ही पाण्याचे प्रश्न मी नक्कीच सोडवेन. नक्कीच. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही माहिती दिली. या पुढे काय आपलं नाव आहे, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? मी भाग्यश्रीताई अक्षय चव्हाण, माझं डी फार्मसी कम्प्लीट आहे. मी आता BA LLB ऍपियर आहे. मी भाजप पक्षाकडनं इच्छुक आहे. बर, आता समस्या आता सगळ्यांनी सांगून झालेल्या आहे. तुमचं आता विजन सांगा. तुम्ही एज्युकेटेड आहात, विजन असं कोणतं आहे जो प्रभागामध्ये बदल करताय? माझं महिला सक्षमीकरण. कारण वुमन एम्पॉवरमेंट साठी तुम्ही भर द्या. हा, फक्त घरात मशीन देऊन किंवा एखादा कोर्स लावून मला नाही वाटत महिला सक्षमीकरण होतं. मला आता माझ्या वडिलांचा कापड व्यवसाय आहे आणि कर्जत जामखेड मतदारसंघ आहे ना, तिथं म्हणजे तिथं महिलांना आम्ही पूर्ण त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट तयार केलेलं आहे. आणि जे म्हणजे महिला परकर म्हणा, अजून त्यांच्या शर्टचे बटन असतात, ते सगळे म्हणजे आम्ही महिला हे करतात आणि आम्ही ते शॉपमध्ये हे महिलांना लघु उद्योग, स्वयंरोजगार यासाठी तुम्ही पुढाकार घेणार आहात. आणि फक्त महिलांना मला वाटतं की ठीक आहे, रोजगार मिळाला, मग त्यांचा फिटनेस पण पाहिजे ना. बरोबर. त्यामुळे आपण झुंबा क्लासेस, चेन स्नॅचिंग, कराटे वगैरे हे आपण म्हणजे त्यांना स्वयंसिद्ध बनवणं हे तुमचं काम आहे. आणि सोशल अवेअरनेस. कारण तुम्ही तर बघता महिलांना किती आपण हे करतो, महिलांना फसवतात वगैरे, ते आपण त्यासाठी आपण सोशल अवेअरनेसचे क्लासेस. आणि मला वाटतं की ज्या वेळेस जिजाऊ घडेल त्याच वेळेला शिवबा. वा वा, सुंदर. ज्यावेळी जिजाऊ घडेल त्याच वेळी शिवबा घडेल. वा, सुंदर. या, आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? नमस्कार, मी पल्लवी सुधीर वाल्लेकर, मी भाजपकडनं इच्छुक आहे. बरं, समस्या तर सगळ्यांनीच सांगितली आहे. तुम्ही मला आता विजन फक्त सांगायचं. स्मशानभूमीचा प्रश्न दादा म्हणाले असे की चला मार्गी लागलेला आहे, फक्त मंजुरी बाकी. बरं, याच्यानंतर माझं विजन असं राहील की माझ्या प्रभागामध्ये विरंगुळा केंद्र नाहीये, ज्येष्ठ नागरिकांची सोय नाहीये, गार्डन नाहीयेत, पुन्हा सुसज्ज अशी अभ्यासिका नाहीये मुलांसाठी असे. आणि महत्वाचं म्हणजे हॉस्पिटल नाहीये, सुसज्ज आहे पण अगदी कमी सुविधा असतात. त्याच्यामुळे माझ्या महिलांना अद्ययावत असं हॉस्पिटल बनवणं हे तुमचं ड्रीम आहे आणि ते तुम्ही करणार आहात. आणि लाईट हाऊस सारखा प्रकल्प मला माझ्या प्रभागामध्ये आणायचा आहे. कारण माझ्या इथल्या लेडीज मला चिंचवडमध्ये किंवा मग रावेतमध्ये पाठवाव्या लागतात. तर त्यासाठी मला लाईट हाऊस सारखा प्रकल्प, जेणेकरून माझे युवा महिला या वर्गाला रोजगार निर्मिती कशी करता येईल किंवा सेल्फ आपण म्हणतो की ओके. म्हणजे तुम्ही महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी अगदी आणि विद्यार्थ्यांसाठी, लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत आपल्याला जे पण काही करता येईल ते करायचं. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. या इथे या, इकडे या. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? मी ज्योती संदीप भालके, मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातून इच्छुक उमेदवार आहे. आपलं विजन फक्त थोडक्यामध्ये. माझं विजन असेल की महिलांना इथं रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे. अशा आमच्या प्रभागामध्ये पूर्ण प्रभाग क्रमांक 17 मध्ये वाल्लेकरवाडी ते दळवीनगर पर्यंत अशा घरगुती ज्या महिला बाहेर जाऊन काम करू शकत नाही, अशा महिलांना घरगुती काम देण्याचा माझा हा मोठा मानस आहे आणि मोठा प्रयत्न त्याच्यासाठी मी देखील करणार आहे. अगदी गरजेचं आहे. बरोबर. महिलांच्या सुरक्षेचा एक प्रश्न आहे. शाळेमध्ये जेव्हा मुली येतात जातात, खूप प्रॉब्लेम आहेत बाहेर. आम्ही जेव्हा फिरतो तेव्हा आता समजते की त्या महिलांच्या सुरक्षेसाठी आपल्याला त्याच्यावर देखील काम करायचं आहे. ओके, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. या, काय नाव आहे आपलं? या पुढे, इथं कॅमेरा इथे. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? मी प्रदीप छगन पटेल, मी ओबीसी वर्गातनं भारतीय जनता पक्ष याच्याकडून इच्छुक आहे. प्रदीपजी, समस्या तर आता सगळ्यांनी सांगितलेल्या आहेत. मला फक्त एकच हवं की तुमचं विजन काय आहे, समस्या सोडवण्यासाठी काय करा? सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या सगळ्या प्रभागामध्ये महिलांची जी काय मतदारांची संख्या आहे ती सगळ्यात जास्त आहे, पुरुषांपेक्षा महिला ह्या जास्त आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की त्याच्यात तरुण वर्गाची मतदारांची संख्याही जास्त आहे. सगळ्यांनी सांगितलंय की फक्त आम्ही रोजगार नाही, मी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून ना त्यांना स्वावलंबी करणार. आणि त्याचबरोबरीने दुसरी गोष्ट अशी आहे की माझ्या इथं जे काही दवाखाने आहेत त्या दवाखान्यांमध्ये फक्त प्राथमिक उपचार केले जातात की जे 3 वाजेनंतर तुम्हाला जर का कुठलीही काही अडचण आली तर ते डॉक्टर अवेलेबल नसतात. 2 ठिकाणी जरी असले, 3 ठिकाणी. आता माझा प्रभाग जो आहे ते माझ्या प्रभागाला लागून जी काही नदी असेल त्या नदीचं पात्र जवळपास 70% माझ्या प्रभागाला लागून जाते, तीही स्वच्छ नाहीये. त्याच्यामुळे ह्या आरोग्याच्या समस्या ह्या उद्भवतात.
आणि आरोग्याच्या समस्या उद्भवल्यानंतर बिजलीनगर दवाखान्यात गेल्यानंतर आम्हाला परत तिथून दळवीनगर किंवा थेरगाव बाहेरच फिरावं लागतं. बाहेरच फिरावं लागतं. मग त्या सगळ्या सुविधा याच ठिकाणी याच कशा आणता ठिकाणी येतील यायला पाहिजे. याच्यावर तुम्ही भर देणार आहात. Yes, yes. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. या आपलं नाव काय, आपण कोणत्या प्रभावातून इच्छुक आहात? नमस्कार, जय महाराष्ट्र. मी ज्ञानेश्वर उर्फ माऊली जगताप, शिवसेना शिंदे साहेब धनुष्यबाण या पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरणार आहे. तर माझ्या सगळ्यांनीच तुम्हाला आता अडचणी सांगितलं मला बरोबर. विजन म्हणजे 5-5 वर्षे किंवा आतापर्यंत महानगरपालिका झाल्यापासून या प्रभागातला विकास तर काही दिसत नाहीये. प्रभागात फक्त आता पाण्याचा प्रश्न आहे, कुत्र्यांचा प्रश्न आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे, वॉटर मीटर गटर पालिका झाल्यापासून आज सॉल्व्ह झाला. तुम्ही फिटर होणार एवढं नक्की. तर पालिका झाल्यापासून हा प्रश्न मार्गी लागतच नाही. याच्या पलीकडं जे आपला तर पाण्याची टाकी इथं बिजनगरची इथं एकदा विनगरला आहे, पाण्याची टाकीचं आपण स्तोत्र वाढू शकत नाही. तर यासाठी पाण्याच्या टाकीसाठी जागा कशी निर्माण करायची आणि रावेतमध्ये उपसा जास्तीत जास्त आपल्या प्रभागाच्या लोकांना पाणी कसं घेता येईल. तर मागं 2 वर्षापूर्वी 24/7 पाण्याची लाईन टाकली, ती फक्त नावालाच टाकली. काय मीटर चेंज केले, पाईप चेंज केले, लाईट बिल आपलं पाणी बिल तुमचं 100 रुपयाचं 500 रुपये लागले. लोकांना पाणी काही 24 तास आलेलं नाहीये, तास 2 तास काही ठिकाणी येतच नाही पाणी, लोकांच्या तक्रारी आहेत. जसं आपण आपल्या प्रभागात एक ही शाळा झाली, तर माझं विजन हे की ज्ञान प्रबोधिनी जशी निगडीमध्ये शाळा आहे, ह्या प्रकारची प्रबोधिनी शाळा इथं पाहिजे आपल्या वार्डामध्ये, जेणेकरून राज्य शासनाकडनं जे खेळांसाठी अनुदान दिलं जातं, हे असे मैदान आपल्या इथं नाहीये. त्यामुळे ज्ञान प्रबोधिनीसारखी शाळा असू दे. आमच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे, सर्व कामगार वर्ग आहे, कष्टकरी वर्ग आहे, इथं अनधिकृत घरांचा खूप प्रश्न आहे. पण याला फक्त सर्वे झालंय, तर नाव करून वर्ष प्रॉपर्टी काय मिळणार, घर तुमच्या नावावर होणार, हे होणार कधी? यासाठी आम्ही शिंदे साहेबांच्या माध्यमातून पाठपुरावा करू. आणि आता शिंदे साहेबांनी धर्मवीर आनंदीगे नागरिक सहायता कक्ष निर्माण केला, जो राज्य शासन, महानगरपालिका, केंद्र शासन 12,000 योजना आहेत. या योजना एकाच छताखाली तुम्हाला मिळणार. म्हणजे एखादी महिला आली, महिलासाठी योजना जास्त आहे, महिलांनी त्यांचे आधार कार्ड आणायचं आणि इतर डॉक्युमेंट्स आणायचं, रेशन कार्ड. मग आता तुमचं विजन काय? एक दोन वाक्यामध्ये मला फक्त. माझं विजन एकच आहे, तर लोकांचे घर अधिकृत आहेत ना, ते अधिकृत व्हायला पाहिजे. लवकरात लवकर प्रॉपर्टी कार्ड. आणि ज्यावेळेस शिवसेना हा पक्ष महानगरपालिकेत येईल, मी 100% खात्री घेऊन सांगतो की त्यावेळेस सगळ्यांची घर नावावर होणार, ही जबाबदारी मी घेणार. वा, छान. आपलं नाव काय म्हणालात? माऊली जगताप. ओके, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. काय नाव आहे त्यांचं? मनीषा चंद्रास पार्लेकर, कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? भाजप. बर. आता मनीषाताईंच्या संकल्पनेत हा प्रभाग कसा आहे हे तुम्ही सांगायचं. आता इथं विजन काय असणार? इथं जे आहे, जे काही जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह झालेले नाहीत, असे जे पाहिजे तशी सुधारणा झालेली नाही. पाण्याचा प्रश्न असेल, स्मशानभूमी असेल किंवा अनेक क्रीडांगण असेल किंवा जे आहे त्याचे तशाच सुविधा अजून तशाच आहेत, त्या सोडवण्यासाठी आपण खूप खूप शुभेच्छा. एकंदरीत आता या ठिकाणी खरं म्हणजे मी जितक्या इच्छुक उमेदवारांशी संवाद साधला, अगदी त्यामध्ये ज्येष्ठ असतील, आजी माजी, तरुण, महिला, सगळेच जण होते. प्रत्येकाकडे या प्रभागासाठी काहीतरी करायची एक तळमळ आहे, कळकळ आहे, इच्छा आहे की माझा प्रभाग हा अतिशय सुंदर व्हायला पाहिजे. 1 ते 32 मधला हा 17 नंबरचा प्रभाग इतका उत्तम व्हायला पाहिजे की उरलेल्या सगळ्या प्रभागातल्या नगरसेवकांनी इथं येऊन बघितलं पाहिजे आणि म्हटलं पाहिजे प्रभाग असावा तर असा. आणि असा प्रभाग तेव्हाच घडेल जेव्हा या सगळ्या इच्छुक उमेदवारांचं जे विजन आहे ते एकत्र येईल. कुणाकडे महिलांसाठी त्यांना स्वयंरोजगार कसा देता येईल हे विजन आहे, कुणाकडे इथले पाणी, रस्ते, वीज या समस्या सोडवता कशा येतील यासाठी विजन आहे, कुणाकडे बेरोजगारांना कसा रोजगार देता येईल यासाठी विजन आहे. असे असंख्य विजन्स आहेत. पण या विजनचं एकत्रीकरण होणं ते फार गरजेचं आहे. खरं म्हणजे जनतेला काय लागतं, जनतेला कोण कोणत्या पक्षाकडून उभा आहे आणि कोण निवडून येतोय याही पेक्षा जो निवडून आलाय तो आमच्यासाठी काय करतोय हे अपेक्षित असतं. आणि मला खात्री आहे इथं असलेला प्रत्येक उमेदवार खरं म्हणजे हा या प्रभागासाठीच बनला आहे. तो हा प्रभाग घडवेल एवढी इच्छा आहे. इथला प्रत्येक जण एक एक हिरा आहे. कुणाला बाहेर काढावं आणि कुणाला दडवावं असा प्रश्न पडला. माझी तर इच्छा आहे यापैकी कुणीही 4 जण निवडून येवोत, पण येणाऱ्यांनी आपल्या प्रभागाचं विजन राखून हा प्रभाग सुजलाम सुफलाम करावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. पाहत राहा PCMC न्यूज. धन्यवाद. कोणकोणत्या प्रभागात कोण आहे इच्छुक जाणून घ्यायला येतोय आम्ही. पिंपरी चिंचवडकर देखील उत्सुक. थेट तुमच्या प्रभागात येतोय आम्ही बोलायला. कोण आहे इच्छुक यंदा नगरसेवक बनायला? परत कुणी म्हणू नका भेटला नाहीत आम्हाला. तारीख, वेळ, ठिकाण आम्ही लवकरच कळवू तुम्हाला. चला लागा तयारीला, येतोय संवाद साधायला. PCMC न्यूज चॅनल येतय तुमच्या भेटीला.
इच्छुक उमेदवारांसाठी PCMC न्यूज चॅनलचा विशेष कार्यक्रम पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक.